कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ पिकाला यंदा लहरी हवामानाचा मोठा फटका बसलाय। सुरुवातीला जांभूळ पीक चांगले दिसत असतानाच अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे। यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले। विशेषतः मुंबई आणि नवी मुंबई बाजारपेठेत जांभूळच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। फळांची गुणवत्ता आणि टिकाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागतोय। दरम्यान हवामानातील सततच्या बदलामुळे फळबाग उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। जांभळाचं उत्पन्न चांगलं आहे, सगळ्या गोष्टी जांभळाची झाडं यंदा भरपूर लागलेली आहेत, पण तो ह्या क्लायमेटमुळे चेंज झालेला आहे। सगळं एक महिना आधी काढायचा होता माल, तो लेट झालेला आहे। एक महिना असा क्लायमेट चेंज असल्यामुळे सगळ्या गोष्टी मागे मागे चाललेल्या आहेत, पावसापर्यंत आल्या। आता त्यामुळे पाऊस आलाय, पावसामध्ये माल काढून होणार नाही, कारण गरमी आणि पावसामुळे मालाची वाट लागलेली आहे। सगळी जागेवरच माल पिकतो आणि पडतोय, त्यामुळे त्याच्यात किती सिंगल जांभूळ झाले, जे गोसाने जांभूळ भेटायचे ते भेटत नाही। आता मुंबई ठिकाणी तुम्ही कुठे कुठे नेता हा माल? मुंबई ठिकाणी बायका, वाशी, पुण्याला पण असतो मार्केटला। पण रेट आहे सध्या रेट एकदम हालत बेकार करून टाकलेली आहे। 140, 150, 70 पर्यंत एवढाच रेट जातोय। माल चांगला असला तरी 170च्या वर जातच नाही।